श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी दत्तावतारी आहेत याची आता सर्वांना खात्री झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात अन्नसंतर्पण झाले. स्वामी जेवायला बसले. त्यांच्या भोवतीने भक्तांच्या पंक्ती बसल्या. समर्थांनी प्रसादाचा पहिला घास खाल्ला आणि सर्वांना भोजन ग्रहण करण्याची अनुज्ञा दिली. त्या पंक्तीत ग्रंथाचे भरपूर वाचन केलेला परंतु अनुभव शून्य असा एक पंडित बसला होता. त्याच्या मनात काही विकल्प आले. स्वामी समर्थ आकाशमार्गे उडत सरोवराच्या मध्यभागी पाण्यावर आसनमांडी घालून कसे काय बसले असतील. ह्या सगळ्या शंकाने त्याचा प्राण कासावीस झाला. त्याच्या मनात त्याने वाचलेल्या ग्रंथांची पानं फडफडू लागली, परंतु या संदर्भात वाचलेले काहीही आठवत नव्हते. स्वामींनी गरुड विद्या केली की पिशाच्य विद्या ग्रहण केली आहे की ते योग सिद्ध आहेत हेच त्याला मुळी कळेना. स्वामींना अंतर्ज्ञानाने त्या पंडिताच्या मनात प्रसंगाचा भुगा समजला. प्रश्नांचा त्याच्या सगळा भुगा झालेला त्यांना समजला. स्वामी त्याला म्हणू लागले, अरे पंडित माणसा, तुझ्या ज्ञानाची आम्हाला कदर आहे. आम्ही वैराग्य माणसे, तुझ्यासारखे ग्रंथज्ञान मजपाशी नाही. तुझी अफाट विद्या आहे तशी माझ्याकडे विद्या नाही. असे म्हणत स्वामींनी त्या पंडिताकडे भेदक नजरेने पाहिले. मात्र तो पंडित तात्काळ गर्भगळीत झाला. समर्थांनी आपल्या मनातले कसे काय ओळखले असेल बुवा, हा त्याला प्रश्न पडला. त्याच्या लक्षात आले की साक्षात्कारी समर्थांबद्दल आपण शंका घ्यायला नको होती मुळी. पंडित भोजनावरून उठला आणि त्याने समर्थांना लोटांगण घातले, क्षमा मागितली. समर्थांना त्या ज्ञान पंडिताची कणव आली. स्वामींनी त्याला उठवले आणि जागेवर जाऊन बसायला सांगितले. पंडिताला वाटले आपली सुटका झाली आणि तो पुन्हा जागेवर जाऊन बसला. खूप माणसे ज्ञान मार्गावरून आपला अभ्यास योग फुलवतात, परंतु त्यांच्या अभ्यासाला भक्तीची जोड नसते. त्यामुळे काय होते तर ते कोरडे राहतात. साक्षात्काराचा अनुभव त्यांना त्यामुळे कधीच लाभत नाही. परमेश्वरी दर्शन कधी होत नाही. ज्ञान ग्रहण करणाऱ्या साधकाने भगवत भक्ती प्राणाने जोपासावी, तसंच आपल्या ज्ञानाचा उपयोग होतो. नाहीतर मिळवलेले ज्ञान फुकट जाते. पाथ्या कुटच करण्यात वेळ जातो, काही लक्ष लागत नाही. प्रत्यक्ष परमेश्वर समोर प्रकट झाला आणि त्याने स्वामी समर्थांचे रूप घेतले आहे हे त्या ग्रंथ पंडिताला कळलेच नाही मुळी. त्याचा परिणाम असा झाला की समोर जे स्वामी बसलेले आहेत ते परमेश्वरच आहेत की पिशाच्य विद्या ग्रहण केलेले कोणी जादूगार आहेत, याचाच विचार करण्यात त्याचा वेळ जाऊ लागला. सांगायचा मुद्दा असा की परमेश्वराला ओळखण्यासाठी ज्ञानाची गरज नाही, तर नितांत श्रद्धा आणि भक्ती याची आवश्यकता आहे. तो अनुभवशून्य पंडित जागेवर बसून पहिला घास खाणार. इतक्यातच स्वामीने त्याला प्रश्न विचारला की अरे, तुझे आई वडील कुठे आहेत? तेव्हा तो पंडित म्हणाला, स्वामी, ते स्वर्गवासी होऊन 35-36 वर्ष उलटून गेली. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे मग आता पाळण्यात तुझ्या मुलाला झोके कोण देत होते? ते तर तुझे वडीलच आहेत ना. पंडिताला हे ऐकून एकदम धक्काच बसला. तो आत जाऊन पाहतो तर एक भला मोठा नाग बाळाच्या पाळण्याला झोके देत रक्षण करीत होता. पंडित एकदम मनोमनी घाबरला. तेव्हा स्वामी म्हणाला, अरे, तुझ्या वडिलांच्या प्रापंचिक वासना संपलेल्या नाहीत, म्हणून ते सर्प योनीत गेले आणि या क्षणी आपल्या नातवाचे रक्षण करीत बसले आहेत. एक लक्षात ठेव, वासना संपल्याशिवाय सद्गती प्राप्त होत नाही. इतक्याच काय झालं तर तो नाग आतून बाहेर आला आणि स्वामींच्या चरणांना वाटळ घालून बसला. लोकांना वाटले की नाग स्वामींना दंश करेल, म्हणून काही लोक त्या नागाला ठार मारण्यासाठी उठले. नागाला भीती वाटली. त्यांनी नागावर काठी उगारण्याचा अगोदरच स्वामींनी नागाला आपल्या हातात घेतले आणि मोठ्या प्रेमाने म्हणू लागले की तुझ्या प्रापंचिक वासना संपल्या का?
हा बघ तुझा मुलगा समोर बसला आहे. नागाने मनुष्यवाणी स्वामींना सांगितले, स्वामी माझ्या सर्व वासना संपल्या, मला तुम्ही मुक्ती द्या. स्वामी उठले, नागाला हातात घेतले आणि ते नारायण सरोवराच्या दिशेने जाऊ लागले. सरोवराशी आल्यावर स्वामींनी नागाच्या फण्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि सरोवरात जल समाधी घ्यायला सांगितले. नाग त्वरेने नारायण सरोवरात शिरला आणि अदृश्य सुद्धा झाला. पंडितांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांचे शिष्यत्व पत्करले. ज्यांच्या वासनांचा क्षय होत नाही ते जीव 84 लक्ष योनीतून अखंडपणे प्रवेश करीत राहतात. प्रत्येक योनीत वासनांना क्षय होण्याऐवजी त्या वासना वाढतच जातात आणि जन्म मृत्यूचा प्रवास कधी संपतच नाही. यावर उपाय काय तर मानवविनंती तरी वासनांचा क्षय करून टाकावा. एकदा का भगवंताच्या नामस्मरणात तुम्ही गर्क झालात की प्रापंचिक वासनांचा क्षय सुरू होतो आणि मनातल्या मनात प्रपंच पुसला गेला की भगवंताच्या नामस्मरणाला गती येते. ती येणे आवश्यक असते. त्यासाठी संत सहवासाची नित्य आराधना करावी आणि संतांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करावा. कारण संत तुम्हाला भगवंत विचारात मग्न करून टाकतात. नागाच्या मुक्तीचा क्षण जवळ आला म्हणून तर स्वामींनी त्याला आपल्या हातात घेतले, त्याच्या फणावरून हात फिरवला आणि त्याला मुक्ती दिली. म्हणून आपण आता स्वामींचे तारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना. आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. थँक्यू.